हॅलो, नमस्कार. मी संपदा. आज मी तुम्हाला हे बघा हिरव्या मुगाची आमटी रस्सा करून दाखवणार आहे छानपैकी. हे बघा, हे मूग मी सकाळी भिजसे टाकलेत बघा, छान भिजलेत ते. त्याच्यासाठी आपण हे साहित्य वाटून घेऊया. मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, एक टोमॅटो घ्यायचा, कांदा आणि खोबरं थोडं भाजून घेतले, थोडं परतून, कढीपत्ता, हे साहित्य घ्यायचं आणि ते त्याचं वाटण करायचं एक छानपैकी. आणि मूग पण हे थोडे आहेत ना, ते थोडे दरदरे वाटून घ्यायचे असे. हे पहा, हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, सगळं जेवढं आहे तेवढं बारीक वाटून घ्यायचं, त्याचे पेस्ट करायचे. हे वाटल्यानंतर हे मूग आहेत ना, ते थोडे मिक्सरला फिरवायचे. हे बघा, हे असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. आता हे मूग आहेत ना, ते थोडे वाटून घेऊया आपण, म्हणजे छान आमटी तयार होते. हे बघा, हे असे दरदरे वाटून घ्यायचे, एकदम फाईन पेस्ट नाही करायच्या मुगाची, त्या म्हणजे आमटी छान होते त्याची. हे बघा, हे बघा, कढईमध्ये थोडं तेल टाकायचं, थोडं तुमच्या अंदाजाने, तुम्हाला जास्त थोडं कमी. हे बघा, 2-3 चमचे तेल टाकलंय आणि आपण गॅस पेटवून घेऊया. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये राई आणि जिरं टाकूया. तेल चांगलं तापायला पाहिजे. तापलं की नाही ते चेक करा थोडा. हे पहा, तेल चांगलं तर तापलंय ना, मग त्याच्यामध्ये आपण आधी राई, हे बघा, व्यवस्थित तापलंय तेल. त्याच्यामध्ये जिरं टाकलं, आता ही राई टाकली. वाटणं सगळं आपण लसूण वगैरे टाकले ना, म्हणून थोडीशीच टाकायचं. आता लसूण, कढीपत्ता थोडा थोडा टाकून द्यायचा. वाटणमध्ये सगळं टाकलेलं आहे. हिंग थोडा टाकायचा. हे बघा, चांगली खरपूस फोडणी करायची, म्हणजे त्या भाजीला चव येईल चांगली. त्याच्यामध्ये थोडं थोडं हळद आणि हे तिखट टाकायचं, म्हणजे तरी येते भाजीला चांगली. तेलामध्ये तिखट टाकलं ना का भाजीला तरी येते. हे बघा, व्यवस्थित झालं. हे जरा ढवळून घ्यायचे. व्यवस्थित मसाले झाले ना तेलामध्ये कोट, की त्याच्यामध्ये हा मसाला मी वाटला ना, सगळं कांदा, खोबरं, कोथिंबीर, तो टाकून घ्यायचा मसाला. बघा, मसाला चांगला मिक्स करायचा त्याच्यामध्ये. हा मसाला तेलामध्ये चांगला भाजायला पाहिजे, व्यवस्थित भाजायचा. नुसतं टाकून नंतर लगेच पाणी नाही त्याच्यामध्ये ओतायचं. मसाला पहिला भाजून घ्यायचा चांगला, तर तेल सुटेपर्यंत भाजायचा मसाला. त्याच्याने भाजीला, त्या रस्स्याला चव चांगली येते. मसाल्याला पहा कसं तेल सुटलंय ना छान. असं तेल सुटेपर्यंत भाजायचा. बघा, तेल सुटलंय मसाल्याला, किती पाणी होतं त्याच्यात, पूर्ण आटून गेलंय. हा बघा, तेल सुटलंय ना. असं तेल सुटेपर्यंत भाजायचं, खमंग भाजायचा मसाला. आमटीला टेस्ट चांगली आहे त्या रस्त्याला. मी आता ते हे मूग बारीक केले ना, ते त्याच्यामध्ये टाकले, त्या मसाल्यामध्ये. ते चांगले कोट करून घ्यायचे असे. हे बघा, व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये कोट झाले पाहिजे. व्यवस्थित ढवळून घ्या ते मूग. त्याला चांगला व्यवस्थित मसाला लागायला पाहिजे. थोडा वेळ 2 मिनटं झाकून ठेवले तरी चालेल. इकडे मी पाणी बघा गरम करायला ठेवलंय. पाणी नंतर आपण त्याच्यात ओतूया. हे थोडा 1 मिनिट आपण झाकून ठेवूया त्याला, म्हणजे जरा व्यवस्थित त्याला लागेल मसाला वगैरे. हे बघा, मी आता झाकून ठेवलं होतं ना, त्याचा उघडून बघा, वाफ त्याचा ढवळा. त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, गरम पाणी होतं, थंड पाणी नका होतं. होईल तेवढं गरम पाणी होतं, म्हणजे मग छान होते भाजी. हे बघा, ह्याच्यामध्ये ना आता गरम पाणी ओतायचं. हे बघा, मी गरम करून घेतलंय ना पाणी, हे बघा, ते ओतायचं.
म्हणजे रश्श्याला चव आणि तरी पण येते. ते थोडंसं धावलायचं त्याला. हे बघा असं 10-15 मिनटं उकळू द्यायचं. बघा रस्सा किती घट्ट झाला बघा. मस्त अशी आमटी होती काय. चवीला पण छान लागते. दाटसर आमटी आहे बघा. 10 मिनटं उकळू द्यायचं त्याला व्यवस्थित शिजू द्यायची. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. तुम्हाला किती मीठ पाहिजे ना ते तुम्ही अंदाजान टाका. तुम्हाला किती लागतं ते. खारट कमी खारट. थोडासा गरम मसाला टाका आहे बघा. नंतर वरनं भुरभुरा आणि थोडं ढवळून घ्यायचं आहे ना. छान अशी आमटी तयार होते. रोज रोज डाळ खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना, कधीतरी अशी आमटी करून बघायची. छान लागते आमटी. कोथिंबीर टाकले मी चवीनुसार नाही. कोथिंबीर टाकायची नंतर झालं ना सगळं की थोडी कोथिंबीर टाकायची. हे बघा छान अशी आणि गॅस बंद करायचा. हे बघा आपली झणझणीत मुगाची आमटी तयार. रस्सा आमटी काय म्हणाल ते छान लागते एकदम. चव घट्ट अशी दाटसर आमटी आहे बघा.